नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत ड्रायफ्रूटचे मोदक। याकरिता मी या मापाने एक माप बदाम घेतलेले आहे, एक माप काजू घेतलेले आहे, एक माप पिस्ता घेतलेले आहे, 2 माप खजूर घेतलेले आहे आणि अर्धा माप किशमिश घेतलेला आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडते ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। यानंतर एका पॅन मध्ये 2 चम्मच तूप घेतलेला आहे। काजू बदाम पिस्ता यामध्ये टाकून मी 3 ते 4 मिनिट परतून घेते आहे। यानंतर 2 मिनिट आपण किशमिश आणि खजूरला पण परतून घेऊया। काजू बदाम आणि पिस्त्याला मिक्सर मधून बारीक फिरवून घेऊया आणि एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। किशमिश आणि खजूर पण आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया। यानंतर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण साखर काहीच वापरणार नाही आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडं तूप घेऊन यामध्ये मी खसखस टाकते आहे। हे थोडं थंड झालं की आपण हे त्या सारणामध्ये टाकून घेऊया। यानंतर यामध्ये आपण थोडी वेलची पावडर टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। कसा साचा घेऊन याला तूप लावून घेतलेला आहे। यामध्ये पिस्त्याचे काप टाकते आहे आणि अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचा। पिस्त्याचे काप हे ऑप्शनल आहे, पण यामुळे मोदक छान दिसतो, यामुळे मी टाकलेले आहे। या ठिकाणी आपला मोदक तयार आहे। एकदम पटकन बनतो हा मोदक। अशा प्रकारे मी पूर्ण बनवून घेतलेले आहे। तेवढ्या सारणाचे माझे 12 मोदक झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।